चला पुढे जाऊया. बोलायला मौका मिळाला. मंत्री महोदय उत्तर झालं का? पुढे जाऊया. मंत्री महोदय आपलं उत्तर झालं का? पुढे जाऊया. नाही बोला बोला. हा अध्यक्ष महोदय, हे मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी जे होते मागच्या विधानसभेच्या आधी, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सध्याचे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, म्हणजे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब दोघांचे व्हिडिओ आहेत की आम्ही ह्या 11 महिन्यानंतर यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये कायम करणार, असे व्हिडिओ आहेत. ते सगळे आहेत, बघितलेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं त्यांना बसून बोलू नका, बसून बोलू नका. आपण पॉइंटेड प्रश्न घ्या. मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थींचा विश्वासघात करून आता त्यांना तोंडावरून हात फिरवण्याचा कार्यक्रम जो चालू आहे तो अध्यक्ष महोदय थांबून त्यांना कायम सेवेत सरकार कधी घेणार? चला मंत्री महोदय उत्तर दे. माननीय अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ नाही हा घ्या. नाही नाही पुढे बोला. तर बघा 10:39 झाले ना. बघा राहिलेल्या लक्षवेधी ऐका योगेश साहेब, राहिलेल्या लक्षवेधी या राहून जातील. ऐकून घ्या. नाही नाही समजून घ्या माझी गोष्ट घ्या. माझ्या प्रश्नाला उत्तर देऊ दे, मग वडेट्टीवार साहेब विचारतील तो पुढचा प्रश्न. आणि तुम्हाला अध्यक्ष महोदय घाई करता येणार नाही. साठम यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न काढलाय. पक्षाचा अध्यक्ष असून देखील हा प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, या आपण सगळेजण सभागृहातल्या लोकांच्या भावना, काल तरुणांनी प्रचंड मोठं ते आंदोलन केलं. मी तुम्हाला सांगतो त्या पोरांना, एक मिनिट, त्या पोरांना प्रचंड मारहाण झाली पोलिसाकडून. काय मागणी होती? आम्ही 11 महिने काम केलं आणि आम्हाला 11 महिन्यानंतर त्या पोरांना की आम्हाला रेग्युलर करा, नाहीतर पुढचे तरी 11 महिने द्या. आम्ही काम केलंय, निवडणुकीत काम केलंय. हे सरकारने आणलेली योजना आहे. पुन्हा हे सरकार आलंय ना, दुसरं जर सरकार आलं असतं तर ठीक आहे, त्यांचा आग्रही नसता. त्यांच्या भरोशावर हे सरकार आलं आणि आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांनी जर म्हटलं की आम्हाला, आणि त्यांनी आश्वासित केलं होतं की हे मुलांना, मी शिंदे साहेबांचा स्टेटमेंट तुम्हाला सांगून वाटल्यास मी पाठवतो, मी त्यामध्ये कुठेच चूक नाही. ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार, आम्ही यांना पुढे रोजगार देणार, असं ते म्हटले. बघा म्हणजे मी खोटं बोलतोय? नाही नाही, असं नाही. असं नाही राजे, हे असं नाही. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत. ती योजना लागू केली, या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करू. यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे. यांना 11 महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊ, हेच बोललेले आहेत. भविष्यात परमनंट करू अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही सांगू नका. चला आता आपण पुढे जाऊया. लक्षवेधी क्रमांक 18. नाही 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 लक्षवेधी क्रमांक 18 नाही.